नमस्कार. आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे माढा मतदारसंघातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासंदर्भात शिवरत्न बंगला येथे आत्ताच बैठक पार पडली. काय झालं या बैठकीत आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत. भाईसाहेब, शक्तिपीठ मार्गासंदर्भात बैठक पार पडली माढा मतदारसंघातील. काय चर्चा झाली, काय मार्ग झाला? एकतर शक्तिपीठ महामार्गाचं कशा पद्धतीने चाललं आहे, काय चाललं आहे, हे संभ्रम मोठ्या प्रमाणावर सगळ्या शेतकऱ्यांमध्ये होता. आणि त्या दृष्टिकोनातून आपण संबंधित विभागाचे अधिकारी बोलवले होते आणि त्यांच्याकडून समजून घेतलं आपल्या जिल्ह्यातून आणि लोकसभा मतदारसंघातून हा मार्ग कशा पद्धतीने जातो आहे आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते, अडीअडचणी होती, त्या सगळे शेतकऱ्यांनी गावोगावच्या समजून घेतलेल्या आहेत. शासनाचा मोबदला किती मिळणार आहे, काय मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा या बैठकीमध्ये झाली. निश्चितच आता आम्ही असा निर्णय केलेला आहे की आपल्या मतदारसंघातून ज्या ज्या गावातून हा रस्ता जाते त्या गावात जाऊन त्यातल्या शेतकऱ्यांच्या अधिक भेटी घेऊन त्यांच्याच काय डोक्यात चाललेलं आहे, म्हणजे संभ्रमावस्था काय, या सगळ्या गोष्टींचं अभ्यास करून पुढील धोरण आम्ही सगळेजण ठरवणार आहे. या बैठकीला कन्सल्टंट होते, त्यांनी सांगितले की शासनाकडे अजून अहवाल दिलेला नाही. ही सध्याची प्रोसिजर काय, नेमकी सध्या कंडिशन काय आहे? आता त्यांनी आम्हाला सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्यांचे सर्वेचे 2-3 प्रकार आहेत, ते प्रकार पूर्ण झालेले आहेत. आता त्याचा DPR तयार करायचं चालू आहे आणि DPR करून मग आता प्रॅक्टिकली जेव्हा खुणा करणार, ड्रोन सर्वे झालेला आहे, इतर सर्वे, सॅटेलाईट सर्वे झालेले आहेत, या सगळ्यातून आता ते जागेवर फिक्सिंग करणार. जागेवर फिक्सिंग करल्यावर ते समजणार आहे कुठनं चाललं आहे, कसं चाललं आहे. काही तांत्रिक दोष असू शकतात, इकडे तिकडे होऊ शकतं, ते होईल. आता भूसंपादन अधिकाऱ्यामार्फत 7/12 मागणी असेल किंवा त्या गावातील 7/12 लेखांकन हे तयारी सुरू केलेली आहे, याबद्दल काय अपडेट आहे? महसूल विभाग करणार. आता शासनाचे आदेश आहेत, त्यांचं नोटिफिकेशन निघाले म्हटल्यावर करणारच ते. परंतु काही गावांचा तीव्र विरोध आहे की त्यांच्या गावातनं जाऊच नाही, मोबदला पण नको म्हणतायत आणि काय नको म्हणतायत. आता हे प्रत्येक गावातली जाऊन आम्ही भावना ऐकून घेणार आहे. त्याच्यानंतर मग शासन दरबारी आधी म्हणणं मांडणार की ह्या गावांचं असं स्पष्ट पद्धतीने म्हणणं आहे, 100% शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि काही लोकांची मागणी पुरंदरला जसं मोबदला दिला गेला त्या पद्धतीने मोबदला मिळावा अशी आहे. त्या संदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका काय असते? माझी भूमिका ही राहील की शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. उदाहरणार्थ आता मगाशी चर्चा करत असताना माढा तालुक्यातील आरणगाव हायवेच्या कडेला जेवढी जमिनी आहेत तिथं त्यांना 25 लाख रुपये हा रेडी रेकनरचा दर मिळतो, म्हणजे त्याचे 5 पट मिळणार. 5 पट म्हणजे 1.25 कोटी रुपये मिळणार एका शेतकऱ्याला. आणि त्याला चिटकून असलेल्या 300 मीटरवरच्या शेतकऱ्याला तिथं दर चालू आहे 7 लाख रुपये रेडी रेकनरचा, त्याला मिळणार फक्त 45 लाख रुपये. म्हणजे जवळजवळ 60-70 लाखाचं नुकसान एखाद्या शेतकऱ्यांचं होते. म्हणजे ही मोठी तफावत आहे आणि शेतकऱ्यांना हे दिसतंय. त्यामुळं कुठं तर शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये, या दृष्टिकोनातून त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. कारण का लाखो रुपये खर्च केलेले. पंढरपूर तालुक्यातलं करकममधलं सांगितलं, अख्ख्या द्राक्ष बागाय जातात. एक तर दुष्काळी भाग आहे तो, आणि दुष्काळी भागाला त्यांनी 10-15 किलोमीटर पाईपलाईन करून लोकांनी शेती केलेली आहे कॅनलवरनं पाणी आणून. आणि ते सगळं उद्ध्वस्तच व्हायची वेळ आलेली आहे. नवीन जमीन घ्यायची, त्याचा दर काय, तिथं परत विहीर खांदायची, कॅनलवरनं पाईपलाईन आणायची आणि पुन्हा शेती उभा करायची. हे गणित, अर्थशास्त्र शेतकऱ्याचं पूर्ण कोलमडून निघतं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही गाववार अभ्यास करून शासनाला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही म्हणणं मांडणार आहे की हे नुकसान होतं आहे आणि ही वाढीव मोबदला मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त पैसे मिळाले पाहिजेत. अजून ही 2 प्रकार आहेत. लोकांचा पैशासाठी विरोध आहे, नुकसान भरपाई योग्य प्रमाणात मिळत नाही म्हणून विरोध आहे, का रस्त्याला विरोध आहे, आमच्या इथनं रस्ताच नको. ह्या 2 फॅक्टर आम्ही खोलात जाऊन प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे आणि त्यानंतर पुढील गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून देणार आहे. दुसरं एक भाईसाहेब, मागच्या बैठकीत तुम्ही म्हटला होता 70-30चा फॉर्म्युला ठरला आहे, झाडं लावली जाते, त्याबद्दल काय माहिती आहे? ती नेमकी काय
आता त्या बाबतीतली माहिती या ठिकाणी कन्सल्टंटने दिली की 70-30चा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे जे काही झाडं वगैरे लावत आहेत शेतकरी आत्ता नवीन, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फिजिकली जे काही सर्वे होईल त्या पद्धतीनं करणार. आणि एका बाजूला म्हणतायत की सॅटेलाईट मॅपिंगसुद्धा आम्ही चेक करणार. म्हणजे दोन त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यामुळे ती संभ्रमावस्था आहे. त्यामुळे आता मीच ठरवलं की तो GR खोलात वाचून अभ्यास करून मग शेतकऱ्यांना त्या बाबतीतली माहिती द्यावी. आपला दौरा कधीपासून सुरू होईल आणि यानंतर अशा प्रकारची बैठकचं काही नियोजन असणार आहे? 21 तारखेच्या पुढं माझा दौरा चालू होईल आणि त्यानंतर मग पुढची दिशा ठरवू आम्ही काय करायचं आहे ते. तर आपण पाहिलं खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या गावोगावी दौरा करणार आहेत आणि त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. माझे सहकारी DS गायकवाडसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, अकलूज.